आहिरे पॉइंट ठाकरवाडी येथे ठाकर समाजाची 5 घरे जळून खाक. आज दुपारी 2 वाजता अचानक ठाकरवाडीत आग लागल्यानं घरं जळाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेळ्या, बकरे, कोंबड्या, कुत्रे त्याचबरोबर धान्य, भांडी, गोधड्या, कपडे, भुईमुग, शेंगा, शाळेतील मुलांची दप्तरे, टू व्हीलर, वैरण, सरपण, जमिनीचा व वैयक्तिक सर्व कागदपत्रे यासह आगीमध्ये सर्व जळून खाक झाले आहे. सोपान बबन केदारी, भैराबाई कृष्णा केदारी, ज्ञानेश्वर बबन केदारी, कृष्णा पांडू केदारी, गीताबाई सावळेराम जाधव यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेनं या भागामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जुन्नर टाइम्स, पाईट, तालुका खेड. आधार कार्ड, रेशन कार्ड सगळं भेटेल. टेन्शन नका घेऊ, सगळी मदत करू. अहो आम्ही सगळी मदत करू. इथल्या पोराचा आहे का नंबर द्या जरा. स्वपन नंबर द्या. कोणी फोन केला तर फोन नका स्वपन द्या. अजून 2-3 फोन आहे का? फोन आहे का? दे त्यांच्याकडे दे. मला नंबर द्या बरं. तुमचा 2-4 जणांचा नंबर द्या. नंबर द्या. नाव सांगा. नाव स्वपन. नंबर सांगा. 74 बाळू तुझा पण दे. हां पुढं संपत मंगेश. हां 74. हां हां अजून एक सांगा. बाळू तुझ. हां पुढं तुम्हाला नंबर सांगे. नाव सांगा. नंबर सांगा. 88. बाळू दत्ता केदारी सांगा. ते काढून टाका. दुसरं सांगा. रामदास. पूर्ण नाव. आम्ही कामाला गेलो. ऊनच काय आहे, उन्हाने बघू शकतो गावात. आधीच राहू दे. चला 3 ऐका. तुम्हाला आहे ना सगळ्यांना आपण पोस्ट करू. सगळं करू आपण. मग काय सगळ्या शासनाकडून काय मिळेल हा करू. सगळी सोय करू. 4 कुटुंब आहे ना. 4 कुटुंब करू व्यवस्था. बोला ना. आमचं माहिती पूर्ण भांडी कपडे सगळं पैसे काय राहिलं नाही. सगळं राहिलं संध्याकाळी जागाच नाही राहिलं. भांडी होती, भांडी पण जळाली. सगळे करड जळाली. 4-5 कशी काय झाली घटना? कशी काय झाली? कशी काय आता आम्ही शेतात कामाला होतो ना, मग सांगता यायचं नाही. आम्ही गेलो शेतात कामाला. आता घरी कोणच नाही म्हणजे माहितच नाही. काय काय शेळ्या किती होत्या? काय प्रत्येक घरात? प्रत्येक घरात 5-6 करड होते. बार कांडे. पैसे कोंबड्या होते. बाहेर ते झाले सगळे कोंबडे. आता संध्याकाळी कुठे राहणार तुम्ही? संध्याकाळी आता राहायला सोयच नाही ना. जेवणाचं काहीच राहिलं नाही. कपडे नाही ना. सगळं अंथरून पांघरून सगळे कपडे. हा ताई. हो आहे ना. तिथंच आहे. आता तुम्हाला सगळं देतो माहिती. तिथंच चालू आहे. हा देतो माहिती सगळी देतो तुम्हाला. हा प्रशासक आहे इकडं पण. हो मी देतो माहिती. सगळं चालू आहे. हा मी पण देतो. काही अजून ऍडिशन करून मी ते लिहून घेतोय. तलाठी अनुभव हा चालू आहे. पंचनामा चालू आहे ताई. मी सांगतो तुम्हाला. बरं ऐका. तुम्हाला
संध्याकाळी खायची प्यायची सगळी व्यवस्था मी सगळं बाजार पाठवून देतो. सरपंच आपण काय करू, गावातून तुम्हाला सगळी 4 कुटुंब आहे ना, 4 कुटुंबाचा बाजार तुमचं थोड्या दिवसाचं काहीतरी आता आपण आणू फाईट मधून, तुम्हाला ती द्यायची व्यवस्था करू, काळजी नका करू. हा, तुमचं रेशन बिशन थोडं बरं का, काळजी करू नका. पण आता हे झालंय, आपण शासनाला सगळं कळवलंय. शरद भाऊंनी फोन केलाय, मी सुद्धा बेडसे साहेबांना मला कळाल्यावर मी केलता, त्यांनी केलता. आपण यांना काय करू, जी घरं जळाल्यात याचं पण आपण मागणी करू नाही का, भरपाई मिळावी म्हणून. 4 कुटुंबाची तुम्हाला घरकुलाची आपण मागणी पण करू तशी. पोरांची दप्तर पण आपली पोरांची शाळेची दप्तर आणि ते सगळं नाही तेच ना, आता पूर्ण हेच झालंय तुमचं, खूप पूर्ण माणूसच नव्हतं कोणी गाडी मारलं सगळं पोरं बिरं पण फक्त अंगात कपडे काळा लावलेला आहे, काळा लावूनच गेलेला आहे. मी पण आहे ना, बिटा शेटला तसं सांगितलं होतं आता, एक 4 किट भरा म्हणून. मग त्यांना साखर तेल मीठ आम्ही सगळं देतो, एक यादी काढा बाजाराची. आलं का लक्षात, तर तुम्हाला 4 किट आम्ही पोच करतो. आज 2 दिवस निघाला असं आपण उद्या सकाळची 3 साहेब आज संध्याकाळी सकाळची 3 पाठव. आता सध्या आम्ही करू. सध्या आपण काय करू, गावातून आणून देऊ चांगला बरं का. आणि मग आपण सगळं पंचनामा वगैरे करून आता लिहून घेतलंय सगळं तुमचं. काय मामा, मग काय तुम्हाला काय मदत तुम्ही असं करायची इथं करू. कुठेतरी आपलं जसं जमत तसं तुम्ही जसं म्हण ह्या घरात राहा सध्या. इथं राहणं आलं का इथं लक्षात? करा. स्वयंपाक घाबरू नका. आपल्याकडे हा. आम्ही आहे सगळी ग्रामस्थ तुमच्या मागे, काय काळजी नका करू. हा, सगळे पैसे कुठे यार्डांचं 1 दिवस ऍडजस्ट करा. हा इथं करा शाळा कुठेतरी ऍडजस्ट